17 मधले वगळा, त्याच्या अगोदरचे वगळा, काय जेवढ्या जेवढ्या कर्जमाफी झाल्या ते सगळे शेतकरी वगळा, आणि जे काही समजा आता नव शेतकरी झालेले आहेत 10-5% म्हणजे ते काय म्हणायचं त्याला 2-5 हजार निघतील महाराष्ट्रामध्ये, तेवढ्यांची माफी करा. म्हणजे ते कसं असतं, देवाला आपण जातो ना, नारळ फोडतो, बरोबर, सगळा नारळ त्या देवावरून ववाळतो. देवाला वाटतं अरे बाबा भक्ताने आपल्यासाठी सगळा नारळ आणलाय, बरोबर का? आणि आपण काय करतो, फोडलं की फक्त पाणी त्याच्यावर वाहतो आणि एक तुकडा ठेवतो. ही झाली आपली देवभक्ती. तसं हे देवांचं सरकार आहे, हे तुमच्यावरून ववाळून दाखील हे सगळं, आशेला लावील आणि शेवटी येताना तुकडा देईल. आलं का लक्षात? म्हणून काय माहिती का, की हे सगळं हास्यास्पद वाटतं. आणि त्यातली त्यात या राज्याचा, देशाचा जो अन्नदाता आहे त्याच विडंबना अशा पद्धतीने चालू आहे. त्याला द्यायचं म्हटलं का नाही, की तुमच्याकडं तिजोरीवरती ताण येतो, पैसा संपतो, अनेक नाटके. मला एक गोष्ट म्हणायची, की शेतकरी मोठा आहे का सरकार मोठे, देश मोठा आहे का शेतकरी मोठा आहे? हा, म्हणजे ह्या सगळा देश चालवतोय कोण? शेतकरी, बरोबर. मग जे झिजतोय, जो तुमच्यासाठी धडपडतोय, त्यालाच लाता घालायचे, बरोबर का? म्हणजे ज्या देवानं तुम्हाला आधार दिला, तुम्हाला जगवलं, त्या देवाची अशी विटंबना करायची. शेतकरी देव आहे, अन्नदाता आहे, माझं तरी म्हणणं आहे. मग त्याची विटंबना तुम्ही करता, म्हणजे तुम्ही काय साध्य करायला लागले त्यामधून? आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आणखीन एक सांगायची, की या देशामध्ये शेतकऱ्यांवरती ह्या देशाची संस्कृती अवलंबून आहे. मग गरज नाही शक्तीपीठ मार्गाची. कोणी मागणी केली का शक्तीपीठ करा म्हणून? नाही, बरोबर. मग ज्या लोकांच्या मागण्याच नाहीत, ज्या लोकांच्या गरजाच नाहीत, ते कामं करायची आणि जी गरज आहे त्याच्यावर दुर्लक्ष करायचं. मग लोकशाहीमध्ये लोकांची कामं जर लोकशाही मार्गाने होत नसली, तर मग लोकशाही कसली? म्हणजे तुम्ही काय करायला लागले, तुम्हाला वाटेल तिथं पैसे खर्च तुम्ही करायचे, तुम्हाला वाटेल तशी योजना तुम्ही तयार करायची, आणि तुम्हाला वाटेल तसा तिजोरीतला पैसा काढायचा आणि वाटायचा, खिशात घालायचा वेगवेगळ्या लोकांच्या. आज शक्तीपीठ मार्गामध्ये अनेक शेतकरी दिवसोधडीला लागणार आहे. जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ते भूमिविहीन होणार आहेत, म्हणजे त्यांची आयुष्यभराची पुढच्या पिढ्यांची रोजीरोटी जाणार आहे. तुम्ही पैसा देताल, पण पैसा येतो आणि जातो, आणि अनेकदा अचानक आलेला पैसा वाम मार्गाला लावतो शेतकऱ्याला, मग उद्ध्वस्त करतो. म्हणजे त्याचं जे सरळ सुरळीत चाललेलं आहे ते सुरळीत चालू द्यायचं नाही. मग मला सांगा, त्या शक्तीपीठावरती तुम्हाला जे एवढे पैसे खर्च करायचेत ना, नकारा खर्च करू देऊन टाका शेतकऱ्याला कर्जमाफी. आणि दुसरी गोष्ट, कुंभमेळ्याचा खर्च आहे. खरंच साधू संतांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी एवढा खर्च लागतो का? 36,000 कोटी रुपये, 35,000 कोटी रुपये. ते शेतकरी कर्जमाफी इतकीच रक्कम आहे ना. नकाने घेऊ ती कुंभमेळा, साधू संत येते, आंघोळ्या करते, निघून जाते. त्या पाण्याची किंमत एवढी महाग मांडल्यानंतर तुमचे पापन कसे धुणार आहेत आणि कसे तुम्ही पवित्र होणार आहेत? एवढ्या पटीमध्ये जर खर्च करून पाप धुवावे लागत असली तर लोकांची श्रद्धा सुद्धा उडून जाईल ना. म्हणजे इकडे लोक माणसं मारायला लागले. ते माणसं जगविणं तुमचं पुण्य नाही, त्याने आंघोळ करणं हे तुमचं धर्मकार्य आहे. हे चुकीचं आहे ना. आधी माणसावरती लक्ष द्या, आधी इथल्या प्राण्यावरती लक्ष द्या, आधी इथल्या पर्यावरणावरती लक्ष द्या, इथल्या स्थानिक गरजा काय त्या हे करा. सोंग ढोंग करणं आणि दिखावा हे काही चांगलं लक्षण नाही, आणि त्याच्यावरती व्यर्थ पैसा आहे ना, शाश्वत काय त्यातून. म्हणून शेतकऱ्यांना इथं जपणं गरजेचं आहे, परंतु शेतकऱ्यांना अगदी पुराण काळापासून रसातळाला घालण्याची परंपरा इथं आहे. शेतकऱ्यांना पाताळात गाडण्याची परंपरा इथं आहे. म्हणजे जो जगवतो काय त्यालाच लाथ मारायची, त्याची विटंबना करायची, हा कुठला धर्म आहे? कुठल्या धर्मशास्त्रात बसतं तुमचं? म्हणजे तुमचं ना लोकशाहीत बसतंय, ना लोकांच्या हक्कात बसतंय, लोक हक्कामध्ये किंवा मानवतावादामध्ये बसतं, किंवा तुमचा जे माणूस धर्म आहे एकमेकाला सहकार्य करायचा त्याच्यामध्ये बसत नाही. बरं, तुम्ही हे काय असे तत्वनिष्ठ किंवा साधू संत म्हणून मी सांगत नाही, तुम्ही राज्यकर्तेत ना, तुमचं काम आहे की सर्वांना समान न्याय देणं, आणि जिथं गरज आहे तिथं तुम्ही तुमच्या पदाचा वापर करणं. तुमच्या पदाचा वापर तर तिसरीकडेच होतोय. कुठं कंपन्यावाल्याचे कर्ज माफ कर, कुठं उद्योगपतींचे कर्ज माफ कर.
हं? आता अनेक योजना तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांसाठी काढल्या. 29,000 पोरांचे मग एका वर्षामध्ये कर्ज नाकारले गेले ना. हं? मग आता उद्योगासाठी कर्ज मागणारे हे मध्यमवर्गीय शेतकरी कष्टकऱ्यांचे पोर आहेत. हां? त्यांचे कर्ज नाकारणं म्हणजे त्यांच्या मुस्काटात हाणणं किंवा त्यांच्या पार्श्वभागामध्ये लाथ घालण्यासारखे ना. त्यांचे मन आणि काय काय म्हणत असतील त्यांचे आत्मा काय म्हणत असेल, की ज्या आविर्भावामध्ये, ज्या आनंदामध्ये, ज्या उत्साहामध्ये त्यांना त्याचा स्वतःचा उद्योग सुरू व्हावा आणि आपलं कर्ज मंजूर व्हावं, ही स्वप्न घेऊन आलेली जी पोरं आहेत, त्यांचे कर्ज नाकारल्यानंतर काय वाटत असेल त्यांना? हं? कुठं अनुदान देतो आम्ही, कुठं काय देतो? अरे काय? हं? म्हणजे एकीकडे योजना फक्त काय करायच्या, आम्ही एवढं केलं, आम्ही तेवढं केलं. अरे तुम्ही तुमचं काय करायला लागले? तुमचा बायोडाटा मोठा करण्यासाठी, तुमच्या आम्ही एवढं केलं ह्या कामाचं स्वरूप मोठं करण्यासाठी हे सगळ्या बोगस कामं करायला लागले ना तुम्ही. हं? जर तुम्हाला सरसकट जरी कर्जमाफी केली, तर कोणाचं काही नुकसान होणार नाही. ना तिजोरीवरती ताण येतोय ना काहीच नाही. काहीच नाही. पुढल्या वेळेस काय करा, ज्या दुसऱ्या 10-5 अतिरिक्त गोष्टी त्या कमी करा ना. कुठेतरी खर्च कमी करा, इकडं करा. लोकं मागतायत तर करून टाका ना. हे सोपं आहे ना. काय? परंतु कसं आहे माहिती आहे का? भ्रष्टाचाराचा मार्ग किंवा भ्रष्टाचाराचा पैसा कमी करायचा नाही. तो तर आहे त्यापेक्षा दुपटीने कसा देता येईल ह्याचा विचार करायचा. आज जर तुम्ही बघितलं, तर रोज पेपरमध्ये बातम्या. कशाच्या बातम्या? की अधिकारी, कर्मचारी कोट-कोट रुपयाचे भ्रष्टाचार करते. 80-90चा काळ होता त्यावेळेस ₹40, ₹50 जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या कामाचे मागितले ना, तर लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला जायची. त्याने मागितलेच कसे म्हणून तो स्वतःच आत्मघात ते म्हणजे काय आत्मघात करीत बसायचा तो माणूस. हं? म्हणजे त्या मागणाऱ्याला बी असं वाईट वाटायचं आणि ज्याला मागितले ते सुद्धा माणूस असा इतका खचून जायचा. म्हणजे त्या काळामध्ये लाच देणं हे कितीतरी वाईट समजलं जायचं. आता म्हणजे ते काय धर्म झालेला आहे लाच घेणं. हक्क झालेला आहे. प्रतिष्ठा झाली. प्रतिष्ठा झाली. उलट समाजात त्याला किंमत आहे. किंमत आहे ना. म्हणजे जो वाईट मार्गाने जाईल त्याला किंमत आहे आणि जो इमानदारीने जाईल ना त्याला आता लोक दरिद्री, भिकारी म्हणून हिणवतात. मग धर्म मोठा कोणता होतोय नेमका? आणि कोणता धर्म तुम्हाला जागतिक धर्म करायचा आहे? हं? काय कळलं ना. म्हणजे इथं काय झालेलं आहे माहिती आहे का? जे अधर्म करणारे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत का, काय तेच सत्य धर्माचे पुरस्कर्ते होऊन बसलेले आणि जे खरं वागतात का ते अधर्मी झालेले आहेत. आतंकवादी झालेले आहेत. काय म्हणजे सत्य संपलेलं आहे. हे म्हणायच्या गोष्टी आहेत. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हे संपलं सगळं. कसला यदा कसला धर्म. जिथं तुमचा धर्म गटकाळ्या खातोय, जिथं धर्म तुमचा दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला आहे, जिथं सत्य आणि न्याय व्यवस्था समानता पायदळी तुडवली जाते, ते वाचवायचा प्रयत्न करा. ते तुम्ही धर्मावरती नेऊ नका. खरा धर्म कोणीही पाळीत नाही आजकाल. काय हे फक्त दिखावटी गोष्टी आहेत. जगामध्ये सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात स्वच्छ धर्म जर कुठला असेल ना तर तो फक्त शेतकरी धर्म आहे. कारण तो कधीही कर्माला सोडित नाही आणि कर्मापासून पाठ फिरवित नाही. आता बघा तुम्ही, पाऊस वेळेवर येत नाही. सगळ्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले, चिंताग्रस्त आहे. मग ही चिंता एकट्याची नाही, स्वतःच्या पोटा पाण्याची नाही. ती चिंता या मातीत पेरलेलं बीज आणि पेरलेलं अन्न हे पोषक आणि मोठ्या प्रमाणात कसं येईल याची ती चिंता आहे. मग ती चिंता कशासाठी आहे? कारण त्यांनी ते धान्य विकलं तरच त्याचं घर चालणार आहे आणि ते धान्य बाजारात गेलं तरच जगाची भूक मिटणार आहे. मग ह्याला म्हणतात खरा धर्म, की ज्या कर्मामधून, ज्या कष्टामधून जगाची भ्रांती, जगाची चिंता सुटणार आहे. तसं इथं नाही ना. तुमच्याकडे सत्ता दिली, तुमच्याकडे पद दिली, तर इथं जगाचं कल्याण व्हायचं सोडून ते भ्रष्टाचाराचंच कल्याण व्हायला लागलेलं आज दिसते. सगळे भ्रष्टाचारी तीच मोठे व्हायला लागलेले दिसत आहेत. अहो आज तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांची काय म्हणायचं त्याला, किंवा अशा चोरांची मजल इथपर्यंत गेली की ते प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर हल्ले करायला लागलेत. औरंगाबादची जर घटना बघितली ना तुम्ही, तर ते आपले तुकाराम मुंडे साहेब यांच्या पथकावरती
गोळ्या घालण्या इतपत त्यांची मजल गेली, त्यांच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्या इथपर्यंत मजल गेली. म्हणजे नंबर 2चे धंदे करणारी माणसं हे किती मोठे झालेत. ते प्रशासन अधिकारी फिधिकारी कुणाला जुमानत नाहीत ते. मग हे जर त्यांच्याशी असं वागू शकत असतील तर सर्वसामान्य माणसासोबत हे गुंड लोक कसं वागत असतील याचा विचार करा ना तुम्ही. आणि शेतकऱ्यांसोबत हे अशी माणसं कशी वागत असतील ह्याचा पण कल्पना करा. आजकाल तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणं चालू आहे. ते खराब प्रकरण असेल, दम देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. अनेक बोगस सातबारा घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या जात आहेत. दाब दडप करून त्यांच्या मौल्यवान जमिनी त्यांच्याकडून विकत घेतल्या जात आहेत कवडी मोल भावानं. मग तिथं शेतकरी उद्ध्वस्त होतोय. त्यासाठी तुमच्याकडे कायदे करायला वेळ नाही, तिथले प्रकरण निस्तारायला तुमच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आपल्याला कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी तुम्हाला वेळ नाही. म्हणजे लोकांना रस्त्यावर यावं लागतं, रस्त्यावर येऊन आंदोलनं करावं लागतात. आणि आंदोलनं केले तरी बी सरकारला त्याचं काही देणं नाही. मग मला सांगा, ह्या सगळ्या काय कुंभकर्णाच्या अवलादीत का आजचे राज्यकर्ते म्हणजे कुंभकर्णाच्या अवलादी आहेत का? म्हणजे तुम्ही कितीही गाजावाजा करा, कितीही आरडाओरडा करा, आम्हाला काही ऐकू येत नाही. म्हणजे हे रावण राज्य ते तर बघितलं नाही आपण कधी, परंतु कसं असू शकतं काय त्याची कल्पना बघितल्यानंतर हे सगळं समोर दिसतं ना. किंवा त्या काळात कसं असेल ना आजच्या काळात कसं असेल. तर अशी एकूण परिस्थिती आहे. म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज माफ तर कराच, पण त्याही पुढचं दरवर्षी शेतकऱ्यांना किमान 1,00,000 रुपये मदत कशी करता येईल त्याचा देखील विचार करा. काय की तुम्ही त्या 20-20 लाख कोटीच्या उद्योगपतींच्या कर्जमाफ्या किंवा त्यांचे ते कर्ज दिवाळखोरीत करून ते डुबले म्हणून हे जाहीर करण्यापेक्षा त्यांना शेतकऱ्याला 1-1 लाख रुपये जरी दिले ना तर तुमचे 100-500 कोटी बी नाही उडायचे. म्हणजे राज्याच्या तिजोरीतले 100-500 कोटी सुद्धा उडणार नाही, त्यापेक्षा कमीच लागतील दरवर्षी 1 लाखाची मदत केली तरी. आता जे कृषी खातं आहे सरकारचं त्याच्यावर इतका भ्रष्टाचार होतो की त्याचा शेतकऱ्याला काहीच फायदा होत नाही. तेच पैसे जर शेतकऱ्याला डायरेक्ट दिले तर ते दरवर्षी लाख रुपये देणं सहज शक्य नाही. मग तेच सांगतो मी तुम्हाला. आता उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. जसं ते मागं ते कृषी पंपाचा घोटाळा होता. नाही, मग उदाहरण मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांना कृषी पंपाची योजना काढली, ठिबकची योजना काढली बरं का. त्यानंतर पुन्हा आता ते सोयाबीन बियाणाची योजना काढली. आता काय करतं माहिती का सरकार, आम्ही शेतकऱ्यांना बियाणं देऊ, आम्ही शेतकऱ्यांना खतं देऊ, योजना काढतं, त्याच्यावर बजेट टाकतं. त्या योजनेखाली त्या हेड खाली त्या कृषीच्या बजेट टाकतं. मग त्याच्यावर टाकणार हे काय करणार, 400-500 कोटी रुपये आम्हाला खर्च येतो टाकणार बरोबर. आणि मग कंपनीवाल्याशी अशा कंपनीशी करार करणार की त्या कंपनीत त्या खताच्या ऐवजी माती असणार, बियाणाच्या ऐवजी सगळे किडलेले सडलेले त्याच्यामध्ये धान्य असणार, बियाणं असणार बरोबर. म्हणजे ते कंपनी काय करणार, कसदार कमी बरं का, असं बियाणं तुम्हाला देणार, असं खत तुम्हाला देणार. आणि सरकार त्याच्याशी करार करून ते पैसे त्याच्या कंपनीच्या नावावर टाकून देणार. कंपनीवाल्याशी आता त्यांची मिलीभगत असते ना, कारण त्यांना हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे नसते, त्यांना हे पैसे कंपनीच्या नावाखाली आणि योजनेच्या नावाखाली काढून घ्यायचे असते. हा भ्रष्टाचार असतो. मग पीक विम्याचा सुद्धा तसाच. म्हणजे तुम्ही काय करायला लागले, शेतकऱ्यावर उपकार केले, त्याच्यासाठी योजना काढली, त्याच्यासाठी आम्ही हे द्यायला लागलो म्हणून थोपविणार. उपकार केले बाबा शेतकऱ्यावर बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय करणार, तिकडून त्याच्या नावाखाली पैसे काढून घेणार ना. अशा एका योजनेत जरी तुम्ही अशी बंद जरी केली डायरेक्ट ते शेतकऱ्याला पैसे दिले का नाही, तरीही त्याला लाख रुपये दरवर्षी वाटायला येऊ शकतात. म्हणजे तुम्ही त्या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्याच्या नावाने पैसे खायला लागले ना, खायला लागले की नाही. मग देऊन टाका ना डायरेक्ट. तुम्ही जर एवढे पवित्र धुतल्या तांदळाचे खऱ्या बापाचे तर देऊन टाका शेतकऱ्याला. कारण कसं असतं माहिती का, लबाडच असतो, चोर चोरच असतो, दरोडेखोरच असतो. म्हणजे आता एवढे अडाणी लोक नाहीत की तुम्ही एखादी गोष्ट केली आणि आता शेतकऱ्यांना कळत नाही असं नाही. शेतकऱ्यांना सगळं कळतं, परंतु बिचारा पिळलेला आहे, परिस्थितीनं गांजलेला आहे काय. आणि तुमच्या उचापती उकरून काढायला त्याला वेळ नाही. त्याला रोज मातीत नांगरावं लागतं, त्या आऊत घालून त्याला पाळी घालावं लागते.
काढणीला आलं तर पीक ते काढावं लागतं, त्याला मजूर भेटत नाहीत, म्हणजे तो त्याच्या व्यथेनं ग्रस्त झालेला आहे. तो अज्ञानी नाही, तुमचं सगळं पाप त्याला कळतं काय, परंतु त्याच्या परिस्थितीनं तो गाजलेल्यामुळं तुमचं साधतंय काय. म्हणून मी नेहमी म्हणतो की इथून पुढं राजकारणामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांनी आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी निवडणुका लढल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या पोरांचे पक्ष निघले पाहिजेत. हे जुने राजकारणी आपापसात मिळणारे, हात आपापसामध्ये सुलेनामा करणारे, हे सगळे सोडून द्या आता. कारण तुम्ही जर बघितलं ना तर आता कसं झालं माहिती का, की सत्ता एका पक्षाची आली आणि सगळ्या दुसऱ्या पक्षाची माणसं तिकडे जाऊन उड्या मारून बसली, गेले. कशाचा पक्ष, कशाचा विचार आणि कशाचं काय, भलं कोणाचं झालं, उड्या मारणारच. स्वार्थ कुणी साधला, सत्ता कुणाला मिळाली, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं लोकांचं भलं कुठं कुणी विचार केलेला स्वतःपुरतं मिळालं बास झालं. म्हणजे हे सगळे स्वतःपुरतं काम करणारे स्वार्थी लोक आहेत, हे तुमच्या विचारासाठी तिथं बसलेले नाहीत. म्हणून आता शेतकऱ्यांनी हे ओळख